आपलं एक बरंच झालं या येता जाता स्वामी समर्थांचं दर्शन होतं याच. आणखी काय पाहिजे तेव्हा मम्मीनं सकाळी त्यात सांगून ठेवलं या दुपारी घरला येताना रानात जाऊन ये. गाडी तर रानाच्या रस्त्याला गाठल्या पण रस्ता असा आहे की असं वाटायला लागलं इथनच मागं वळावं. तुम्हाला वाटत असेल येऊ सगळा भुईमुग हिरवा गार दिसतोय पण ह्यात भुईमुग 20% आहे आणि तणकाट सगळं 80%. हे भुईमुगातलं तण बघून आपल्याला टेन्शन यायला लागलं. तिथनं खोडव्याकडे आलो आणि खोडव्यातला ऊस इतक्या जोरात आलाय की बोलायचं काय कामच नाही. घरला आल्यावर 2 पेरू घरात होतं ते हाय असं पिशवीत काटलं. मग सरळ रस्त्याला लागलो. ज्या पिशवीत पेरू काटलेलं ती पिशवी आईच्यात आणली. आता ही पिशवी काय आहे अशी ठेवून चालणार नाही. त्यातनं एक पेरू तर बाहेर काढला पाहिजे. इथे आणि ताटी घेतली आणि पेरू पण एक बाहेर काढला. पेरवाला इथे धरला आणि त्याचं पाक 135 तुकडं करून टाकलं. पेरवाचा तर मर्डर करून झाला आणि त्याला अंघोळ घालायला पण चालूच केलं. त्याच्यावर मित्राची तरीपिन द्यायला सुरुवात केलीच की. आज काय तर स्वतःनं बनवलेला खायला लागलो या. एवढं तिखट झालंय की पाक काना नाकातनं धूर निघायला लागला या. बास केलं आणि साईडला झालो पण धूर निघायचं काय थांबना झालं या. बास बाबा म्हणलं बास.